जगदंब. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या येऊन पोहोचलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील पिंगळाई देवीच्या गडावर. अगदी ऐतिहासिक स्थान आहे. आपण श्री पिंगळा देवींचं दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया, हे देवालय कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा अमरावती मोर्शी रोड आहे आणि आपण येऊन पोहोचलो आहोत गोराडा गावाजवळ. जाणार आहोत पिंगळाई देवींच्या मंदिरामध्ये. इथनं जवळच म्हणजे अमरावती मोर्शी रोडवर तुम्हाला गोराडाकडे उतरावं लागेल. इथनं आता पिंगळाई देवींचं मंदिर अगदी जवळ आहे. गडावर जावं लागेल. नेर पिंगळाई म्हणतात, पण खरं तर गोराडापासूनच आपल्याला गडाकडे जाता येतं. बसेस इथे प्रवेशद्वार आहे श्री पिंगळाई देवी मंदिराचं. वाहनं भरपूर आहे इकडे. इथनं आपल्याला जायचं आहे गडाकडे. वर लिहिलं बा श्री क्षेत्र पिंगळाक्षी देवी संस्थान, जिल्हा अमरावती. चला पण जाऊयात पायी. गोराडा गावाजवळ पिंगळाई देवींच्या मुख्य देवस्थानाचं प्रवेशद्वार आहे. तिथनं हा असा सरळ रस्ता जातो आणि हा गडाकडेच जातो. एक रस्ता याचा गडाकडे निघतो. तर या मुख्य प्रवेशद्वाराकडून ऑलमोस्ट 2 किलोमीटर अंतरावर हे देवालय आहे आणि आपण पायी जाऊयात. चला. तर हा जो रोड आहे जो देवस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आत येतो गोराडा गावाकडून, तो एक तर हा इकडे समोर तो नांदुरा पिंगळाईकडे जातो आणि आपल्याला या भागात जायचं आहे. इकडनं नेर पिंगळाई पण आहे. पिंगळाई गड 1 किलोमीटर आहे इथनं. इथे तुम्हाला फलक दिसेल, हे बघा, पिंगळा देवी संस्थान मंदिराकडे जाण्याचा रस्ता. चला, याच रोडनं आपल्याला समोर जायचं आहे. इथे सायनेजही आहे. इकडे पुढे नेर पिंगळाई आहे 6 किलोमीटरवर. चला. तर आपण श्री पिंगळा देवींच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो. आल्या आल्या इकडे अनेक असे दुकानं तुम्हाला दिसणार. पूजेचं साहित्य तुम्ही त्या ठिकाणातून घेऊ शकता, प्रसाद घेऊ शकता. तर मी सुद्धा पूजेची थाळी घेतो आहे. हे बघा, इथे ना अगदी सुंदर असे मातेचे मुखवटेसुद्धा तुम्ही पाहू शकता. इथनं आपण मातेसाठी एक सुंदरसं नवार घेतला आहे चढवण्यासाठी आणि मग पूजेची थाळी. सो हे सगळं आहे ते घेऊया आणि मग आपण दर्शनासाठी जाऊयात. अगदी सुंदर असं गडावर हे देवालय आहे. खरं खालनं मी जेव्हा येत होतो तेव्हा एक ऑटो इकडे येत होता आणि मला ते इथपर्यंत घेऊन आले, म्हणून मी थोडं लवकर पोहोचलो. तेव्हा तिथनं जे देवस्थानाचं मुख्य जे प्रवेशद्वार आहे तिथनं यायचं असेल तर इथे असं ऑटो वगैरे तर नाही मिळत, पण त्या गोराडा गावापासून जर काही मिळालं तर ते तुम्हाला घेऊन येतात वर. तर जाऊयात आणि श्री पिंगळा देवींचे दर्शन घेऊयात. सो आपण मातेसाठी हे सुंदरसं नवार घेतलं आहे, हे गुलाबी रंगामध्येच ना. आणि ही पूजेची थाळी आहे, ओटी आहे, याच्यामध्ये सगळं आहे. सो आपण घेऊया. एक हारही येणार आणि ते हेवी होणार ना, म्हणून मग मी म्हटलं मी आधीच इथं शूट करतो आणि मग तुम्हाला आतमध्ये म्हणजे मग डायरेक्टच आपण आतमध्ये जाऊयात. चला आता जाऊयात आणि दर्शन घेऊया. अगदी सुंदर पर्वतावर देवी विराजमान आहेत आणि याचा तालुकाही खरं तर अमरावतीच येतो आणि जिल्हाही अमरावतीच येतो, है ना. देवस्थानात येताना इकडे हे छोटे छोटे जे मंदिर आहेत ते मी तुम्हाला दाखवतो, पण आधी आपण मंदिरात जाऊयात. तर चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात श्री पिंगळा देवी संस्थानात. आपण येऊन पोहोचलो आहोत. पूजेची थाळी मी घेतली आहे. यात थोडं ओटीचंही सामान आहे. तर जाऊयात आपण. इथेही काही देवी देवता आहेत, त्यांनाही नमस्कार करा, वंदन करा. आणि इकडे समोर बहिरम आहेत ना, आत आहेत. ओके ओके, चल जाऊया.
तर आपण हे मातेला चढवूयात. आता तुम्ही याच्यावर हळदी कुंकू टाकून वरती ठेवा. हो. इथे यात्रोत्सव खूप सुंदर साजरा केला जातो. नारळाला हळदी कुंकूला. हो. आणि तेव्हा ना बरेच भाविक इकडे महाराष्ट्रभरातून दाखल होतात. आपण मातेला हा दक्षिणा टाकायची. चढावा चढवूयात. तर देवी आईंना पाताळ चढवलं जात आहे, चढावा चढवला जातो. नमस्कार करा. तर आपल्या समोर आहेत साक्षात श्री पिंगळा देवी विराजमान. हे खरं तर तांदळा स्वरूप आहे देवी आईंचं. आणि असं म्हणतात की आपल्याला मुखवटा दिसतो पण त्यांचं संपूर्ण शरीर हे आत आहे. इथे एक विहीरही होती, त्या विहिरीतूनच देवी आईंची ही प्रतिमा उत्पन्न झाली असं सांगण्यात येतं. अगदी प्राचीन आणि अगदी सुंदर असं हे देवालय आहे. आपण हे देवालय पूर्णही पाहूया. बाहेरचंही मी तुम्हाला दाखवतो. आपण देवी आईंना अगदी सुंदर असं चढावा चढवला आहे, तोही इथे ठेवला आहे. अगदी सुंदर रूप आहे बघा, नथ अगदी सुंदर घातली आहे. आणि याला आई रेणुका देवींचं प्रतिरूप म्हणून संबोधलं जातं. त्यांचं इथलं हे स्थान आहे, म्हणजे माहूरगडला जसं त्यांचं मूळ स्थान आहे तसंच त्यांचं माहूरचं हे प्रतिस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अगदी सुंदर अशी शृंगार पूजा झाली आहे. तुम्ही जर या भागामध्ये जात असणार, म्हणजे मोर्शीकडे जात असणार, तर हे शक्तिपीठ आहे खरं तर देवी आईंचं आणि जागृत स्थान आहे. त्यामुळे नक्की या, दर्शन घ्या. हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी. पिंगळा देवींना श्री पिंगळाई देवी, पिंगळाक्षी देवी, पिंगळा देवी अशा विविध नावांनी संबोधले जाते. आम्ही तर जगदंबा, रेणुका ह्याही नावांनी तुम्ही संबोधू शकता. नमस्कार करा, वंदन करा. तर मुख्य पिंगलाक्षी देवी आहेत आणि बाजूलाच कमळा देवी म्हणून आहेत. त्यांनाही नमस्कार करा, वंदन करा. त्यांचंही सुंदर स्वरूप आहे, त्याला हार घातला आहे आणि खूप सुंदर शृंगार पूजा इथे होते. हे ऐतिहासिकच मंदिर आहे, गर्भगृहाचा भाग आहे. वंदन करा. चला, थँक्यू व्हेरी मच. मंदिराचं बरंचसं बांधकाम होतं आहे. म्हणजे आता तुम्हाला हा अगदी भव्य असं सभामंडप पाहायला मिळेल. याचंही बांधकाम होतं आहे खरं तर. हे बघा, हे असं काहीसं सुंदरसं हे स्थान आहे. देवालयात जाताना जे देवालयाची द्वारशाखा आहे ही ती संपूर्ण पाषाणातली द्वारशाखा आहे. आणि इथे आय थिंक दुपारी मुख्य आरती होते. 12 वाजता होते ना? 12. सकाळी किती वाजता होतं? सकाळी नाही होत, 11ला 32, 12:30ला आरती होते. अच्छा अच्छा. आणि देवालय किती वाजता ओपन होतं, म्हणजे उघडतो? नैवेद्य तेव्हा, पूजेच्या वेळेस. अच्छा, 9 वाजता ना? 9 वाजता नाही, 12 वाजता. चल, हे यातच ठेवतो आता, थोडंसं खातो. सो इथे महादेवांच्या प्राचीन अशा शिवलिंग आहेत. त्यांना हरिहर म्हणूनही संबोधलं जातं. नंदीदेव आहेत आणि इथे ना श्री गणपतीच आहेत. ही जी प्रतिमा आहे ती श्री गणपतींची आहे. त्यांना नमस्कार करा. महादेवांनाही नमस्कार करा. देवावर श्री गणपतींवर जी शेंदुराची खोड चढली होती ती काढण्यात आली होती आणि ती इकडेच ठेवली आहे. सो इथे अनेक देवी देवता आहेत जे आसपास आहे देवालयाचे. त्यांना आपण नमस्कार केला आहे. इकडे जाऊया आपण. एक होम हवन कुंड आहे. ते जेव्हा यात्रा असते तेव्हा ते यात्रोत्सवामध्ये वापरण्यात येतं. नमस्कार करा. आणि देवी आईंच्या अगदी समोरच इकडे श्री भैरवनाथ आहेत. तर हे भैरवनाथ आहेत. हां. ओ अच्छा, म्हणून कोहळा चढवतात. ओके. इथं त्रिशूल आहे सुंदर असे. बरोबर, हां, अष्टमीला चढवतात ना. आणि याचा कळस आतमधनंही बघा किती सुंदर आहे. म्हणजे याचं खरं बांधकाम होतं आहे आणि ते अगदी सुंदर दिसेल. आता सगळीकडे खरं तर म्हणजे रोड बनत आहेत. खूप मोठं देवालयाचं बांधकाम होतं आहे. तर जमल्यास मी पुढे नक्की दाखवेल तुम्हाला. इकडे थोडी माहिती आहे सगळ्या याची. या भागामध्ये विश्वस्त मंडळाची माहिती आहे इकडे. आणि हा परिसर आहे देवालयाचा.
या भागात श्री पिंगळादेवी संस्थानाचं अन्नछत्रालयसुद्धा आहे. इकडे तुम्ही इथे आल्यास प्रसाद ग्रहण करू शकता. 12:30 ते 2:30 दरम्यान हे चालू असतं. तर आताही सुरूच आहे आणि इथे विविध भक्तगण येत राहतात. सो या भागात आहे अन्नछत्रालय. देवालयाचं बरंचसं काम खरं तर होतं आहे, त्यामुळे ते पुढेही तुम्हाला अगदी भव्य प्रमाणात दिसेल. इकडे जेव्हा भंडारा वगैरे होतो तो बाहेर सुरू आहे. कोणाचं काही मागणं असतं ते पूर्ण होतं. त्याच्यानंतर नवस म्हणतो ना पण त्याला, तो पूर्ण झाल्यावर मग देवीच्या नावाने भंडारा इकडे दिला जातो. सो असं हे देवस्थान. इथे पिंगळा देवींची आरती आहे. होय, अश्विन शुद्ध पक्ष अंबाबाई सल सिंहासनी. अच्छा, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. सो एक पूर्ण अशी आरती आहे. खरं तर ह्या देवालयाला पिंगळादेवी गडसुद्धा म्हटलं जातं. अगदी गडाप्रमाणेच याची बांधणी आहे. हे जे भिंती तुम्हाला दिसत आहेत ह्या गडाच्याच भिंती आहे जुन्या, ज्या आजही तुम्ही पाहू शकता. आत्ता सध्या तरी भरपूर असं काम होतं आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीनही सगळं दिसणार. पण त्याचे बुरुजही तुम्ही इकडे पाहू शकता, अगदी सुंदर आहे. आणि मी तुम्हाला तिकडे समोरच दीपमाड आहे ती सुद्धा दाखवतो. तर सभामंडपात इथनं वरही तुम्हाला जाता येतं. आणि इकडे ना अगदी सुंदर भलं मोठं पिंपळ वृक्षसुद्धा आहे. ते अगदी बाजूला पिंगळाई गडावरच आहोत आपण. इथनं ना देवी आईंच्या मंदिराचा कळसही दिसतो आहे. अगदी जुन्या काळातलं मंदिर आहे. मंदिराला तटबंदी होती, आता खरं नव्याने पुन्हा सगळं बनतच आहे. इथे दीपमाळ आहे. खरं तर आधी हनुमंतरायांचं मंदिर आहे आणि मग त्याच्यावर दीपमाळ आहे. आणि जेव्हा उत्सव होतो तेव्हा त्यामध्ये पितांबर हे केलं जातं, जाळला जातो. हे हनुमंतराय आहे, नमस्कार करा त्यांना. हा पिंगळा देवींच्या मंदिराच्या समोरचा परिसर आहे. आता ते बाहेरून दिसेल आपल्याला, मी ते दाखवतो तुम्हाला. ही जी आहे ती दीपमाळ आहे, जुनी दीपमाळ आहे खरं तर. आणि हा गड. सो या ठिकाणी इथे वर दीपमाळ आहे आणि त्यात मग उत्सवादरम्यान ती पेटवली जाते, लावली जाते. या भागामध्ये जे नवस असतात त्यांचे जे भंडारे असतात ते केले जातात. ते सगळे तुम्हाला इकडे दिसणार या भागात. नमस्कार. हे बघा, श्री पिंगळाई देवींच्याच देवालयाच्या अगदी समोर या भागामध्ये इकडे कापूर तलाव आहे, जी पिंगळा देवींची स्नानाची जागा आहे. त्याच्यासाठी ते तलाव ओळखलं जातं. आणि पिंगळा देवी देवस्थानाच्याच अगदी कापूर तलावाकडे जाताना इकडे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं एक सुंदरसं मंदिर आहे. त्यांना नमस्कार करा. अगदी देवालयाच्या जवळच आहे. चल, अच्छा, इथनं तुम्हाला ना दीपमाळ दिसेल. हे बघा, इथे छान आहे. इकडे आहे कापूर तलावाची जागा, समोर आहे. अगदी पुरातन तलाव आहे. राजे नागपूरकर भोसलेंच्या काळातलं तलाव आहे. रघुजी राजे भोसलेंच्या काळातील इकडे आहे. आणि इकडे पायी जर तुम्ही जात असणार ना तर पायी नेर पिंगळाई गावसुद्धा इकडे समोर आहे. खरं तर देवी आईंच्याच नावाने सगळ्या गावांसमोर इथल्या जे आहे, जसे नांदुरा पिंगळाई किंवा नेर पिंगळाई म्हणून हे गावं विख्यात आहेत. त्या भागात एक मंदिरसुद्धा आहे. आणि हे बघा, इथे एक फलक लागला आहे. तिवसा इथनं 25 किलोमीटर आहे, राजूरवाडी 14 आणि नेर पिंगळाई 5 किलोमीटर. आपण कापूर तलावाकडे जातो आहोत.
श्री पिंगळादेवींची ती स्नानाची जागा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. स्नानगृह किंवा जिथे देवी आई स्नान करतात ते जागा. इकडे सुंदर परिसर आहे आणि आपण अगदी गडाच्या वरच आहोत. तलाव किती दूर आहे? खाली खाली. ओके. तर इकडे आहे कापूर तलाव, अर्थात याला तीर्थकुंडच म्हटलं जातं. इकडे एक मंदिर आहे, जाताना मी तेही तुम्हाला दाखवतो. आणि परिसर खूप सुंदर आहे. पावसामध्ये तो आणखीनच खूप सुंदर दिसेल. कापूर तलाव. तर समोरच कापूर तलाव आहे आणि जाताना इकडे छोटे छोटे मंदिर आहेत. इथे आहे, इथे आहे. त्यांनाही प्रणाम करा, नमस्कार करा. आणि हे आहे अगदी ऐतिहासिक आणि सुंदर असं कापूर तलाव. त्या तलावाच्या वरच्या भागातही काही स्थान आहेत. हे बघा, पिंगळा माता प्रसन्न कापूर तलाव तीर्थकुंड असं म्हणून ओळखलं जातं. जाता येईल ना, ओपन आहे. हे बघा, आत्ता थोडं पाणी कमी आहे, पण पावसात भरपूर पाणी यात असेल असं वाटतं मला, कारण हे संपूर्ण असं भरतंच. इथे पाणी जाण्यासाठी आणि येण्यासाठी आय थिंक हे काय रस्ते केले आहेत त्यांनी. हे बघा, वरचं पाणी, इकडनं येण्याचं प्रवाहाचा रस्ता. तर अशी मान्यता आहे की श्री पिंगळादेवी याच ठिकाणी कापूर तलावामध्ये स्नान करून मग देवालयात विराजमान होतात. तर पिंगळाई देवींचं हे जिथे स्नान करतात ते स्थान याला कापूर तलाव म्हणून ओळखलं जातात. त्याच्या वरच्या भागात, म्हणजे हे तर फार जुनं आहे असं सांगण्यात येतं. हे राजे नागपूरकर भोसले यांच्या काळातलं हे स्थान आहे, त्यांनी निर्माण केलेलं. आणि इकडे समोरही काही देव आहेत, त्यांच्या प्रतिमा आहे. मला वाटतं आसरा देवींचं स्थानं आहेत ते, त्यांनाही इथनंच नमस्कार करा, समोर आहेत ते अगदी. आणि हे कापूर तलाव. तर आपण श्री पिंगळादेवींचं मुख्य मंदिर पाहिलं, कापूर तलावसुद्धा पाहिला. आणि मग इथे आहे तलावाच्याच बाजूला एक छोटंसं मंदिर. हे माझ्या मते एक समाधी स्थान आहे. नमस्कार करा, वंदन करा. हे बघा, आणि हा परिसर आहे. चालेल, तर माझ्यासोबत या देवालयाच्या पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी थोडी माहिती जाणून घेऊया. मॅम, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव मोहना नरेशराव मारुडकर. अच्छा, मोहना मॅम, मला एक तर हे सांगा की इथे यात्रेचं स्वरूप कसं आहे? म्हणजे नवरात्रीला खूप मोठी नवरात खूप गर्दी राहते. पहिला जो घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत. दसऱ्याला मोठी यात्रा भरते इथे. आपलं तशी 10 दिवस यात्रा राहते पूर्ण, पण नवरात्र दसऱ्याला खूप मोठी यात्रा राहते. अच्छा. आणि आता आजूबाजूला सगळा पहाड असल्यामुळे इथे लोकांच्या गर्दी खूप राहते. आजूबाजूला 7 गावाची शिवारं बसलेली आहे. ती 7 गावाची शिवारं बसली आहे. आता इथं सध्या बांधकामाच्या इथला घंटा काढला, आता तिला मोठा घंटा आलेला आहे. तो घंटा आता म्हणजे एका भक्ताच्या स्वप्नात गेली होती ती. त्याला सांगितलं की असा पाहिजे घंटाला, की जेणेकरून 7 गावात माझ्या घंटाचा आवाज जाईल आणि 7 गावात लोकांना माहीत पडलं पाहिजे की खरं आहे, कारण इथं आवाजच घुमतो. म्हणजे असं स्थानच आहे खरं तर. तर तो घंटा जसा होता की तो 7 गावात शिवारात आवाज जाईल बा, असा घंटा लावा म्हणे. तर त्याला लावला त्यांनी. म्हातारे भात होते आता बिचारे. आता यावर्षी मागच्या वर्षी पण बारले. आता मला हे सांगा की साधारण किती वर्ष जुनं असावं? म्हणजे हे मंदिर 300 वर्ष पुरातन मंदिर आहे. आणि अंबाबाई स्वयंभू निघालेली आहे. तिच्या खाली विहीर आहे, विहिरीतून वरून बसलेली आहे ती.
आणि अच्छा, आता म्हणजे खाली गर्भगृहामध्ये हो ओटा आहे. त्या ओट्याच्या ओट्याच्या खाली विहीर विहीर आहे. आहे. मग ते ओके. सिमेंटने थोडं पॅक करून टाकले. पूर्ण वरती अंबाबाई येऊन बसली होती. मग त्यातूनच स्वरूप त्यांचं स्वरूप होती अशी वर बाजू आलं. आहे. तिथं रेणुकाचाही खरं आहे, हा रेणुकाचं रेणुकाचं असून म्हणजे. रेणुकाचं मुख तिथे आहे आणि झोडं इथे आहे. अगदी खरं तर आहे. मुखा इथे बसलेली आहे. ती स्वतः मी सांगितलं. माहूरलाही जाऊन आलो खूप हो तर सुंदर माहूरचं स्थळ. मुख आहे ते हे धडा आहे तिथे. याला प्रतिमाहूर पण म्हटलं. हिला रेणुकेची आरती येईल. रेणुकेची आरती येईल. रेणुकाच आहे दुसरी, फक्त नाव चेंज झाले आहे पिंगळादेवी म्हणून. ती स्वतः सांगितलं की पिंगळादेवी प्रकट झालेली आहे. आमच्या सासऱ्यांच्या आजी सासूला सासरे त्यांच्या स्वप्नात जाऊन तिने सांगितलं की माझी अशी पूजा कराल कोणी नाही, अशी येऊन बसलेली आहे. मग पंचकोंबडीत बसली. मग पंचकोंबडीत सगळं सांगितलं असं असं करायचं आहे. मग आता पूजा कोण करेल बा. आता माझे आमचे सासरे चुलत सासरे वगैरे हे पूजा ब्रह्मचारी होते लोक. मग यांनी पूजा केली किती दिवसपर्यंत हे लोक पूजा करायचे तिथे. मग आमच्या सासऱ्यांना आजारी झाले ते वारले. मग आमचे चुलत सासरे होते ते ब्रह्मचारी होते ते अमरावतीवरून इथे यायचे आणि पूजा करायचे ते. मग त्यांनी असंच लेखी कोण हे मग तेव्हा आता आपले देवीचे भांडे बिंडे कोण घासेल बा, महादेवाची पूजा वगैरे कोण करेल. मग हे होते नांदूरकर गावामध्ये. मग असं आधी त्यांची ओळख बिळख असेल काही, त्यांना बोलावलं. मग हे त्यांचे देवीचे भांडे घासणं, देवीचा महादेवाचा नैवेद्य करणं ते करणं यांनी त्यांना मदत केली. मग काही दिवसानंतर मग आमचं कुटुंब इकडे तिकडे हे होऊन गेलं, नागपूरला राहायला चालले गेले. मग देवीची पूजा करायला कोण येतं. मग असं कागदावर लेखी करून दिलं होतं नुसतं की बा तू पूजा करत जा, तू राहत होतं. मग काही जात यांनी पूजा केली. तर आता सध्या हे पुजारी आहे, पण विश्वस्त मंडळ आमचंच चालू आहे. हो, अगदी सुंदर आणि खूप छान प्रकारे हे सगळं मॅनेज केलं आहे. आणि इकडे समोर एक तलावही आहे, कापूर तलाव. हो ते देवी आईंचं स्नानाचं स्नानाचं स्थळ आहे ते. तलाव. तिथे त्या मंदिराच्या मध्ये अंबाबाई सकाळी पहाटे जाऊन आंघोळ करते. हो तिथून ती आंघोळ करून आलं तर असं कोणाच्या मजार असतात जर कोणी मधात झोपलं झोपू देत नाही ती. त्याच्या अंगावर पाय देऊन तसं मग सकाळी उठू शकत नाही. त्याला माहित पडतं की अंबाबाई आपल्या अंगावर नाही गेली बाबा. आहे ना. म्हणजे इथं जे रस्त्याच्या रस्त्यात झोपता नाही येत. जागृत स्थान आहे. हो या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. नाही नाही आता Thank you very much. नाही अंबाबाईची सेवा आपल्याकडे होते तेवढं करणं होऊ शक्य आहे बा. हो, अगदी खरं मग आहे. काय आता. ठीक, आणि thank मी you. आशिष बावडकरची आई आहे. सचिव मला आम्ही सांगा, खापरी म्हणजे खापरीचं काय महत्व असतं? म्हणजे काय आहे की हवन जो होतो हे हवन कुंड आहे. या हवन कुंडात 5 जोडपे बसतात बाहेर. पण आमच्या अंबाबाईच्या खापरीचा जो खास कार्यक्रम आहे ती दरवाजा देवीच्या मंदिरापाशी बसते खापरी. तिथे अशी गंगा एवढं मातीचं गंगा राहते ती एवढं मोठं चांगलं. आणि त्याच्यामध्ये 5 किलो चांगलं तूप, नंतर खारी बदाम बरं अंबाबाईची पूर्ण एक ओटी पूर्णावती होते. सगळं असंच पूर्ण नैवेद्य पडतो. ते कमी कमी 3.5-4 तास चालतो तो हवन. तो 3.5-4 तास म्हणजे रात्री 12-12:30ची आमची आरती झाली, मोठी आरती महाआरती झाली का हवन चालू होऊन जातो. तो हवनामध्ये एकीकडनं तूप टाकतात, एकीकडनं नारळ टाकतात, एकीकडून तूप टाकतात, एकीकडे एक भाऊ आतमध्ये बसतो, एक भाऊ बाहेरून बसतो. म्हणजे त्या खापरीमध्ये टाकतात. हो तर ते हवन पेटलंच राहते 3.5-4 तास. म्हणजे सप्तशतीचा पाठ होतो ना, सप्तशतीच्या पाठावरती हे सगळं होत राहते हवन. मग ते पूर्ण पाठ झाला का ते शेवटचे नारळ 17-18 नारळ काहीतरी पडतात तिथे. तर ते नारळ संपले का अंबाबाईची पूर्णाहुती होते. पूर्ण झाली की मग पूर्ण एक फक्त दुर्गेड भारी एकच आरती असते शेवटची आणि एक कापूर आरती करतो. त्यावेळेस सगळे पूर्ण मंदिर पूर्ण पॅक राहते. इतकी गर्दी राहते एवढी की तुम्हाला मुंग्या उभं राहायला जागा नाही राहत तुम्हाला. असे आता इथं सभामध्ये वरी लोक उभे राहतात बाहेर. आता मोठं केलंय खरं आहे ना. नाही त्वरेपासून गर्दीच राहते इथे. मारुतीच्या मध्ये पहिले लोक जुना बैलबंड्या घेऊन येऊन येतो कार्यक्रम पाहिला. तो मोठा जुना कार्यक्रम आहे हा खूप. तर मग तो कार्यक्रम सुरू झाला की मग आरती. मग ती खापरी एवढी मोठी तूप ती जवळती खापरी अशी एवढा म्हणजे धावत्या याच्यात तुझ्या तूप टाकत राहते. तर आमच्या आता पूर्ण मारवणकर कुटुंब आमचा पुतण्या आहे ती खापरी डोक्यावर घेऊन मंदिराच्या भोवताल प्रदक्षिणा मारतो. 5 प्रदक्षिणा जवळचं खापर घेऊन ते. आणि त्याच्यात आमच्या पूर्ण कुटुंबाचेच लोक धावतात फक्त. आणि त्याच्यात चालता तूप टाकत धावताना तूप टाकतात. मग ती खापरी 2-3 प्रचार झाले की मारुती जाते. मारुती प्रदक्षिणा मारते. मारुती प्रदक्षिणा मारून पुन्हा 2 प्रचार मारते. मग खापरी आणून इथे चिडवतात. आणि मग आमचा पुतण्या घरात येतो. लोक आणतात त्यांना उचलून त्याला उभं नाही राहतात. मग त्याला माहीत नसतं राहतात तसं उचलून आणतात. मग त्याला खुर्च्या पाणी बाजलं की मग लोक दर्शन करतात त्याचं. खूप मोठा कार्यक्रम आहे आमच्या खापरीचा विधी आहे ना. ही खूप. आणि ही विदर्भात कुठेही प्रथा नाही आहे. सगळ्यात मोठी प्रथा आहे. आता माझ्या याच्यामध्ये मोबाईलमध्येच मी दाखवत असतो तुम्हाला आहे पोरांजो सुंदर आहे. तर एवढा मोठा कार्यक्रम असतो आमच्या इथला. खापरीचा सगळ्यात मोठा कार्यक्रम आमच्या इथला. हो तुम्हाला जर नवरात्रीमध्ये वेळ असणार तेव्हा इकडे नक्की या. म्हणजे तुम्ही हे सगळा अनुभव घेऊ शकता. थँक्यू. नाही तुम्ही नवरात्र जरूर या पाहायला. आमच्या अष्टमीचा कार्यक्रम आमच्याकडे कसं आहे सप्तमी सह अष्टमी असते आमच्याकडे. याच्यासाठी कधी कधी 2 अष्टम्या येतात. आम्हाला सप्तमी अष्टमीची पाहिजे की आम्हाला रात्रीची अष्टमी पाहिजे 12च्या नंतरची. आमची खापरी अष्टमीतच उठली पाहिजे हा आमचा नियम आहे.
तर तो नियम आमचा मोडला जात नाही. मग आम्हाला अष्टमी समोर नवमी चालत नाही, सप्तमी अष्टमीच लागते. म्हणून आम्ही पहाटे कमीत कमी आमचा 12ला कार्यक्रम सुरू झाला होऊन तर कमीत कमी आमची खापरी 4:30-5ला पहाटे उठते बरोबर. अरे वा. तर दिवसच निघतो. हा कारण दिवस निघून जातो, 5:30-5:30ला दिवस निघून जातो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग लोक दर्शन करून मग जातात घरी आपण. आणि अंबाबाईला नैवेद्य सुद्धा एवढा मोठा दिवशी अष्टमी सगळ्यांना घरात पूर्ण लहान गुड पोरांपासून सगळ्यांना उपास घरामध्ये पाहुणा आला त्याला सुद्धा उपासच मिळेल, पण अंबाबाईसाठी पूर्णाचा नैवेद्य करावा लागतो. मग पूर्ण जे तुम्ही दिवाळीचं फराळाचं करता ते सगळं फराळाचं करता, लाडू, करंजा, अनारसे, शंकरपाळी जे तुम्ही करताना दिवाळीसाठी ते डब्याचे डबे भरायचे आणि मंदिरात नेऊन ठेवायचं. सर्व घरात काही ठेवायचं नाही. मग हे सगळे गावकरी करतात की नाही, फक्त आमच्याच परिवार. ओके ओके. फक्त मारुडकर परिवारच करतो हे तुमच्या परिवारातलं ट्रेडिशन आहे. पहिले पण आमच्या कुटुंबातला आणि आमचाच कुटुंब करते. तर पूर्ण डब्याचे डबे भरलेले करायचे आणि मंदिरात नेऊन ठेवायचं. पूर्णाचे गंज, शिजलेले भाज्या, 16 भाजी म्हणजे इव्हन महाराष्ट्र स्वयंपाक राहतात. 16 भाजीची, गोळ्याची भाजी, डाळ भाजी, 7-8 प्रकारच्या चटण्या, सगळ्यात एवढे सगळे स्वयंपाक भांडे मंदिर आतमध्ये नेऊन ठेवावं लागते. त्याचा रात्रभर नैवेद्य राहतो महादेव अंबाबाईला. तो सकाळ महाप्रसाद सगळ्या लोकांना वाटायला लागतो. ज्यांना आवश्यक वाटते ते लोक प्रसाद मागतात सकाळी. तो महाप्रसाद सगळ्यांना वाटायला लागतो. माताच ते सगळं ग्रहण करण्यासाठी येत असतात ना, मग त्यांच्यासाठी हे सर्व एवढं काटेकोरपणे तुम्ही आम्ही भरपूर करतो. हो, अगदी खरं आहे. हे मोठे मोठे डबे भरले जातात आमचे. एका अर्धा तास नैवेद्य नेऊन ठेवायलाच लागतं आम्हाला. खूप सुंदर. या सगळ्या माहितीसाठी खूप धन्यवाद. खूप सुंदर माहिती. हा आमचा सगळ्यात मोठा काम आहे. म्हणजे विदर्भात अशी कुठेच खापरी नाही. आणि विशेष हे सांगायचं अजून एक आहे, आमची खापरी उठल्याची अजून श्रीखंडला खापरी उठते. अच्छा. आणि एक तळेगावला पण उठते, तळेगाव ठाकूरला. तर आमची खापरी दीपमाळा जेव्हा जवळते ना, तर हे लोक पाहतात श्रीखंडमध्ये राहतात की बा गडाची खापरी उठली. आमची खापरी उठली की ते त्यांच्याकडे लांबून दिसते लोकांना. तर ती खापरी म्हणजे अंबाबाईचा पितांबर जाळतात त्याच्यामध्ये वरती. तो पितांबराचा जाळ हे लोक पाहतात गावातले. आणि त्याच्यानंतर त्यांची खापरी उठते मग शिरखेडची. आणि आमची शिरखेडची खापरी उठल्यानंतर मग तळेगावची उठते. आता हा 3 ठिकाणचा कार्यक्रम आहे. 3 ठिकाणचा कार्यक्रम आहे. पण आमची खापरी उठायची कुठलीच खापरी उठत नाही. म्हणजे अंबाबाईचं महत्व हे आहे. मुख्य स्थान आहे आईंचं आणि महत्वपूर्ण स्थान आहे. आणि तुमच्या परिवारात ते वंश परंपरांगत आलं आहे. आमच्या पोरांना दिवसभर उपास राहतात तरी आमच्या पोरं थकत नाही. थँक्यू व्हेरी मच. तर आपण पिंगळाई देवींचं दर्शन घेतलं, माहिती जाणून घेतली, इतिहास जाणून घेतला. अगदी सुंदर असं हे दर्शन मला खात्री आहे तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा इथे नक्की या. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, जगदम. सो इथे ना नेर पिंगळाईचे काही भक्तगण आले आहेत. म्हणजे खरं तर इथे नुसतंच नेर पिंगळाई नाही तर पंचक्रोशीतून भाविक येतात मातीच्या दर्शनासाठी. तुमचं कसं दर्शन झालं? अतिशय छान दर्शन झालंय. नेहमी येता? नेहमीच येतो आम्ही. अच्छा. आणि नवरात्रीमध्ये कसं असतं वातावरण इथलं? खूप मस्त, छान माहोल असते इकडला. सुंदर वातावरण असतं. फार गर्दी असते ना? खूप. दर्शनासाठी पण वाट बघावं लागते लोकांना इतकं. म्हणजे आणि इथे असं वाटते का भक्तिमय वातावरण असल्यावर असं वाटते बा म्हणजे खूप प्रसन्नता. सुंदर स्थान आहे. थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी.